नमस्कार मित्रांनो, आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। मित्रांनो, आज मी आलो आहे कुडाळ शहरामध्ये दर रविवारी भरणाऱ्या गावठी आठवडा बाजारामध्ये। माझ्यासोबत आहे माझा मित्र अमोल। चला तर मग पाहूया गावठी आठवडा बाजारामध्ये काय काय वस्तू मिळतात ते। चला मग या ठिकाणी सुकं खोबरं बघू शकता, तसेच काप्या फणसाचे गरे बघा आहे। तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या पुरणपोळ्या, शिरवाळे, घावणे हे देखील खाद्यपदार्थ यासाठी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत। त्या काकीने बघू शकता तुम्ही शिरवाळे आणले आहेत, त्यात बाटले नारळाचा रस देखील आणलेला आहे बॉटलमध्ये भरून। आणि या ठिकाणी गावठी कोंबडी देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे। मित्रांनो, ग्रामीण भागात शेतकरी ज्या ज्या वस्तूंचं उत्पादन घेतात त्या प्रकारच्या सर्व वस्तू या गावठी बाजारामध्ये तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या दिसून येतात। दर रविवारी हा गावठी बाजार भरतो कुडाळमध्ये पोस्ट ऑफिस समोर। उकडे तांदूळ हे कसे घे होत? आज आपण इल्ला असं कुडाळच्या आपल्या गावठी बाजारात जो नेहमी दर रविवारी भरता। तुम्ही बघू शकता की प्रचंड प्रमाणात या ठिकाणी जो आमचं इथलो शेतकरी वर्ग तो या ठिकाणी आपला जो माला तो या ठिकाणी खपोक या ठिकाणी इलेलो असा। तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी आपापल्या जे काही स्टॉल असतात त्याच्या हर प्रकारची जी काही वस्तू आहेत, पण जे स्वतः गावठी स्वतः तयार केलेले आपल्या शेतकऱ्या मित्रांनी स्वतःच्या शेतात बनवलेला जो माल आहे तो इकडे पिकूक आणलेलो आहे। तुम्ही बघताच तर इथे हय बघलास तर सोला असत आपले रेग्युलर जे काय आपण वापरतो माशाक, तर ती सोला। त्यानंतर बघू शकतास तर आंब्याची तोरा जी तोरा पण असत, परत नारळ असत, असे हर प्रकारचे जे काही वस्तू असत तर आपण तुम्ही बघू शकता। तिकडे आपली जी त्यानंतर नाचणी असत, वाली असत, जे आपलं इथलं जो काही शेतकरी वर्ग त्यांना कुठेतरी बाजारपेठ मिळावी होईल या उद्देशान हर प्रकारचे या ठिकाणी आपण हे बघू शकतो। इथे जांब असत, नंतर हे वेगळ्या प्रकारचे जे पांढऱ्या जांबामधले हे दुसरे पण जांब आपण बघू शकतो। त्यानंतर वड्याचा पीठ असा, घावण्याचा पीठ असा बघलात तर नाचणी पीठ असा, भाकरीचा पीठ असा, उडीचा पीठ असा। त्याच्यानंतर वाली असत, गावठी वाली, ज्या गावठी मिरच्या असत, कढीपत्तो पण वांगी असत, अशा हर प्रकारची जी काही वस्तू बघू शकतात। जो गावठी बाजार इकडे दर रविवारी भरता त्याचो खरोखरच तुमका शेतकऱ्यांका फायदा हा काय? म्हणजे बऱ्यापैकी या ठिकाणी लोकल लोकांका ह्या बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यामुळे तुमच्या वैयक्तिक मी सगळं पीठ वगैरे बनवते। हे वड्याचं पीठ, घावणे पीठ, हे मिक्स नाचणीचं पीठ, हे भाकरी पीठ, हे कुळीत पीठ तुम्ही स्वतः बनवते? कुठचं गाव कुठचं? लहू गावडे। ठीक आहे, धन्यवाद। माझ्याकडे सोलायचे पंचायती झाल्यात आणि एवढे आहेत व्हिडिओ पाठवतात काय हो। तर आपले गावठी जे काही खाद्यपदार्थ पण आपण बघू शकतो। हिरवाळ्याचा रस पण आपण
आसा, त्याच्यानंतर फणस जे आपण आपल्या कोकणात जे पिकतात ते फणस पण या ठिकाणी आपण बघू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे इकडे जे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवलेले असतात. पुढे तर बघू गेला तर आता इकडे पण मोडलेले आहेत, सगळे आहेत. मोडलेले जे काही कडधान्य पण आपण बघू शकतो. त्याच्यानंतर वेगवेगळे पिठा असतात. त्यानंतर चुरण मग चिना या ठिकाणी तुम्ही अळू तसेच चहाची पात देखील बघू शकता, विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच या ठिकाणी लाल भाजी, वांगी तसेच हिरवे आंबे देखील बघू शकता, विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पुढे घे किती रुपये पेंडी? 4 रुपये. किती घेतो रे? हे देव का कोकमाच्या बियापासून बनवलेले. हा हा तिरपळा पण असतात. पाय बी बकाल लेकर लावतात. हा हा ते भाकरीला सुद्धा, भाकरी चपातीला मिरच्या पण. हा हा हे पुढे तांदूळ वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे. सरांची भाजीची माहिती द्या मला. ही भाजी त्याची माहिती द्या मला. ही घोळीची भाजी हा आणि किडनीच्या आजारावर आपलं काय म्हणलं मुतखडा वगैरे किडनीच्या आजारावर चांगला हे होतो. हा कशी बनवतात? हा भाजी मसाल दोन्ही प्रकारचे बनवता येतात. एक पातळ भाजी बनवता येते कडधान्य टाकून, हा कडधान्य टाकून हा पातळ भाजी बनवता येते. नाहीतर मग हे आपल्या पालेभाजी घालून तशीच करायची, मिरची घालून. सुकी भाजी. हो सुकी खोबरं मिरची. आंबे घेऊया. वाली घेतले ना. जामदेव वंडा असत. कल्याण काकींचा बघूया. वंडा ही पळसाची फुलामा. ही चारा बोरा. चारा बोरा. चारा बोरा. हा हा नंतर तेलपणा गावठी. हा हा पावसाची फुलं असत. त्याच्यानंतर आपले फणसाचे घोटिये पण होत. जे दादा हयश खावत आता इथे कसले लाडू येते? मुगाचे पोटाचे लाडू, मेथीचे, हा नाचण्याचे हे आपलं ताज्या कैरीचा
मित्रांनो, जर तुम्ही कधी रविवारी कुडाळला आला तर नक्की या गावठी आठवडा बाजाराला भेट द्या. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.